इज द मॅजिक विदाउट लॉजिक. ऑल ओव्हर इंडियामध्ये 210 जागा आहेत, पण ऑल ओव्हर इंडियामध्ये विचार करत असताना या रिक्रुटमेंटचा विचार करत असताना म्हणजे कोणतीही बँक आरबीआय कडून ज्या रेटने पैसा घेते त्या रेटला तुम्हाला फिश ब्रीड, क्लासिफिकेशन ऑफ फिश ब्रीड, बरोबर आहे का? म्हणजे गोड्या पाण्यात राहणारे मासे असतील, खाऱ्या पाण्यात राहणारे मासे असतील, एकंदरीत. हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अचिव्हर्स बॅच 3 आणि अचिव्हर्स बॅच 4 यांच्या प्रचंड आणि अभूतपूर्व अशा यशानंतर आपण सारथी एज्युकेशनची 5वी बॅच म्हणजे अचिव्हर्स बॅच 5 ही घेऊन येतो येत्या 19 जुलै 2022 रोजी. तेव्हा या बॅचचं स्वरूप कसं असेल, ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीने असेल, कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज असतील, या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती या पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तेव्हा सगळ्यात सुरुवातीलाच हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला बॅचची असलेली पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये मिळेल. सो येत्या 19 जुलै 2022 पासून आपण आपली असलेली नवीन बॅच ती म्हणजे अचिव्हर्स बॅच 5, दॅट इज द कम्प्लिटली कॉम्प्रिहेन्सिव्ह अचिव्हर्स बॅच 5 ही आपण स्टार्ट करतोय 19 जुलै 2022 पासून. तेव्हा या बॅचमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतील, कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज असतील, फॅकल्टीज, त्याच्यासोबत सोबत तुम्हाला मिळणारे बुक्स कोणते असतील, या सगळ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण सांगत आहोत. तेव्हा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर ही बॅच नेमकी स्टार्ट केव्हा होणार आहे आणि या बॅचला आपण टार्गेटेड ही बॅच आपण केव्हासाठी करणार आहोत. तेव्हा येणाऱ्या अपकमिंग जेवढ्याही आपल्या बँकिंगच्या एक्झामिनेशन्स असतील, सोबत इन्शुरन्सच्या एक्झामिनेशन्स असतील किंवा बाकीच्या क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ॲग्रिकल्चर रिलेव्हंट ज्याही एक्झामिनेशन्स असतील त्या सगळ्याच एक्झामिनेशन्सला टार्गेट करून आपली ही अचिव्हर्स बॅच 5 असणार आहे. तेव्हा 19 जुलै 2022 रोजी ही जी बॅच आहे ही आपली स्टार्ट होईल. यांच्या फीचर्स किंवा टार्गेटेड एक्झाम जसं मी तुम्हाला सांगितलंय, याच्या टार्गेटेड एक्झाम कोणत्या कोणत्या असतील, जसं येणाऱ्या अपकमिंग IBPSच्या IBPS क्लर्क असेल, IBPS PO असेल, याच्यासोबत सोबत RRBच्या ग्रामीण बँकांच्या ज्या एक्झाम्स असतील, IBPS AFO असेल किंवा इथून पुढे येणाऱ्या रिलेव्हंट टू द बँकिंगच्या जेवढ्याही एक्झाम्स असतील, या सगळ्याच एक्झाम्सला ही बॅच आपण टार्गेटेड ठेवणार आहोत. मग आता नेमकं सर ही बॅचचं स्वरूप कसं असणार आहे, ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असं आहे, कशा पद्धतीने ही बॅच रन होणार आहे. सो 19 जुलै 2022 रोजी ही जी बॅच चालू होणार आहे ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ही बॅच असणार आहे. आपली अचिव्हर्स बॅच 4 ही स्पेशली आपण ऑफलाईनसाठी चालू केली होती, त्यामुळं अचिव्हर्स बॅच 4 ही ऑनलाईन अवेलेबल नाही आहे. अचिव्हर्स बॅच 5 जी आहे ही मात्र ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपांमध्ये तुम्हाला ही अवेलेबल असणार आहे. तेव्हा या बॅचमध्ये नेमके फॅकल्टीज कोण कोण आहेत, कशा पद्धतीने टीचिंग करणार आहेत, रेग्युलर किंवा नियमितपणे मला वाटतं महाराष्ट्रातील सारथी एज्युकेशन ही अशी एकमेव संस्था असेल जिथं पूर्व, मुख्य, मुलाखत या सगळ्याच गोष्टींची तयारी एका छताखाली केली जाते. सोबत सोबत संपूर्ण विषयाला संपूर्ण वेळ किंवा पूर्ण वेळ फॅकल्टी असलेली महाराष्ट्रातली ही एकमेव संस्था आहे की जिथे पूर्ण वेळ फॅकल्टी, मग इंग्लिश असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, या 5ही विषयांना पूर्ण वेळ फॅकल्टी असणारी महाराष्ट्रातली ही एकमेव संस्था आहे. इंग्लिशसाठी प्रदीप पाटील सर आहेत, याच्या सोबत सोबत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी राहुल मिसाळ सर आहेत, लॉजिकल रिझनिंगसाठी ज्ञानदेव वराडे सर आहेत, जनरल अवेअरनेससाठी अक्षय चोळके सर आहेत आणि ॲग्रिकल्चरसाठी मी स्वतः म्हणजे सिद्धेश्वर कोंगे मी आहे. सो सांगण्याचं तात्पर्य अचिव्हर्स बॅच 5 जी आहे ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन या पद्धतीने असेल. शिकवायला मात्र 5च फॅकल्टीज, 5च लोक आहेत. हे लोक सोडून दुसरे लोक शिकवत नाहीत. रिझन याचं असं आहे की या 5 लोकांनी स्वतः परीक्षा दिलेल्या आहेत, परीक्षा देण्याचा मोठा अनुभव या लोकांच्या पाठीमागे आहे. सोबत सोबत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली महाराष्ट्रातली एकमेव टीम म्हणून सारथी एज्युकेशनकडे सर्व विद्यार्थी बघत असतात. तेव्हा या 5 फॅकल्टीज कडूनच तुम्हाला संपूर्ण टीचिंग हे केलं जात आहे. बरं, मग सर याच्या सोबत सोबत या बॅच मध्ये नेमकं आम्हाला काय काय मिळणार आहे. तेव्हा या अचिव्हर्स बॅच 5 मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट कम्प्लीट टीचिंग, 5ही फॅकल्टी कडून संपूर्ण विषयाची तुम्हाला कम्प्लीट टीचिंग, याच्या सोबत सोबत प्रॅक्टिस करण्यासाठी नॅशनल लेवलचे असलेले जे प्लॅटफॉर्म आहे जसं अड्डा 247 आहे, यांच्या टेस्ट सिरीज आपण या बॅचेसमध्ये ऑफलाईन विद्यार्थ्यांना सुद्धा आणि सोबत सोबत ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. सोबत सोबत पर्सनल काउन्सिलिंग असेल, मग ऑफलाईनचे विद्यार्थी क्लासरूममध्ये किंवा ऑफिसमध्ये येऊन भेटून विचारू शकतात आणि ऑनलाईनचे विद्यार्थी टेलिफोनिक कॉलिंगवरून सुद्धा पर्सनल काउन्सिलिंगसाठी सुद्धा अप्रोच करू शकतात. सोबत सोबत एव्हरी सॅटर्डे संडे असेल किंवा जनरली तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील, हे वेगळ्या पद्धतीने अरेंज केल्या जातात.
यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ते म्हणजे असलेलं स्टडी मटेरियल. क्लासचं स्वतःचं असं पाचही फॅकल्टीचं स्वतःचं असं स्टडी मटेरियल आहे. प्रत्येक फॅकल्टीचे वेल नोन आणि खूप जास्त प्रसिद्ध असलेली अशी पुस्तकं, बँकिंग सेक्टरमधली सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेली पुस्तकं ही प्रत्येक फॅकल्टीची स्वतःची ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जाते. जेव्हा क्लासरूममध्ये टीचिंग तुम्हाला होतं, त्या टीचिंग सोबत एक्स्ट्रा प्रॅक्टिस असेल, जसं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या बुकमध्ये तुम्हाला विथ सोल्युशन सगळ्या गोष्टी आहेत, लॉजिकल रिझनिंगच्या बुकमध्ये विथ सोल्युशन तुम्हाला विथ आन्सर की तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, इंग्लिशच्या बुकमध्ये तुम्हाला विथ आन्सर की सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ॲग्रिकल्चरचं पुस्तक हे तुम्हाला वेगळं स्वतंत्र प्रोव्हाइड केलं जातं, जे की कम्प्लिटली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ओरिएंटेड आहे. जनरल अवेअरनेसचं स्टॅटिक बँकिंग असेल किंवा याच्यासोबत स्टॅटिक तुमचा करंट अफेअर्स असेल, या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. सोबत जनरल अवेअरनेसच्या बाबतीत विशेष गोष्ट सांगण्याची अशी की जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला मंथली बेसिसवरती सुद्धा जेवढेही असलेलं करंट अफेअर्स त्या महिन्याचं असतं याचे वेगळे सेशन्स होतात. सोबत तुम्हाला जनरल अवेअरनेसचं प्रत्येक महिन्याला मंथली मॅगझिन हे सारथी एज्युकेशन कडून सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य असं की एक पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह, एक कॉम्पॅक्ट, एक पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा पद्धतीने तुम्हाला ही जी बॅच आहे किंवा या ज्या फॅसिलिटीज आहेत हे सारथी एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं. आता विशेषतः सांगण्याचा भाग असा की ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्हाला ही बॅच अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही जनरल बँकिंग करत असणार आहेत किंवा इफ आर नॉन ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ऑनलाईनची फीस असणार आहे ती म्हणजे 10,000 रुपये. आणि तुम्ही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जर असणार आहेत तर अशा कंडिशनमध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ॲग्रिकल्चर असा पाचही विषयांचं कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला जी फीस असणार आहे ती असणार आहे 12,500 रुपये. मग सर जनरल बँकिंग आणि AFO प्लस जनरल बँकिंग या दोन बॅचेसमध्ये नेमका काय फरक आहे? अचिव्हर्स बॅच 3 जनरल बँकिंग मध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे 4 विषय, त्या 4 विषयांचं स्टडी मटेरियल, त्या 4 विषयांनुसार असलेली पूर्ण प्रॅक्टिस इथे करून घेतल्या जाते. जे ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस सोबत ॲग्रिकल्चर असा संपूर्ण गोष्टींचं एक कम्प्लीट पॅकेज जे आहे हे AFO प्लस जनरल बँकिंग या बॅचमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सर हे तर झालं ऑनलाईन बॅचच्या फीसच्या बाबतीत. मग व्हॉट अबाउट ऑफलाईन बॅच? ऑफलाईन बॅचची फीस किती असणार आहे, त्याचे फीचर्स काय असणार आहेत? आता ऑनलाईन बॅचेसच्या बाबतीत सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, घरी पुस्तकं तुमच्या पोहोचतील. दुसरी गोष्ट, ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल असेल. डाऊट क्लिअरिंग सेशन्स तुमच्यासाठी व्यवस्थित अरेंज केल्या जातील किंवा तुम्ही टेलिफोनिक कॉलच्या द्वारे तुम्ही ते विचारू शकता. तुमच्या प्रत्येक बॅचेसचं एक इंडिव्हिज्युअल सेपरेट टेलिग्राम चॅनल असतं. ज्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुमचे डाऊट्स तुम्ही तिथे पुट ऑन करू शकता. ज्या टेलिग्राम चॅनल्सवरती तुमचे डेली असलेल्या क्विजेस किंवा डेली ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या करून घेतल्या जातात. अर्थातच टेलिग्राम सेशन्स तुमचे तिथं कंडक्ट केल्या जातात. या पद्धतीने सगळ्याच गोष्टींच्या फॅसिलिटीज ऑनलाईन बॅचेसला मिळतील. सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, स्टडी मटेरियल जे आहे म्हणजे तुमचे असलेले सर्व पुस्तकं जे आहेत, मग त्याच्यामध्ये इंग्लिश असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल, ॲग्रिकल्चर असेल, या पूर्ण पुस्तकांचा पूर्ण सेट हा तुमच्या डोअर स्टेपला तुम्हाला मिळणार आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य अपडेटेड स्टडी मटेरियल सध्याच्या रिसेंटच्या एक्झामचा किंवा बदलत्या पॅटर्ननुसार ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्यानुसार पुस्तकांमध्ये बरेचसे बदल जे आहेत हे केल्या गेलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला अपडेटेड स्टडी मटेरियल तुमच्या डोअर स्टेपवरती. म्हणजे सर मी गावाखेड्यामध्ये राहतो, मी एका खेड्यागावामध्ये राहतो जिथं फक्त पोस्ट ऑफिस आहे, तर आपण पाठवताना पुस्तकं जी आहेत ही पोस्ट ऑफिसच्याच मार्फत तुम्हाला पाठवतो. त्यामुळं तुम्ही गावाखेड्यात जरी राहत असणार किंवा काही लोक आहेत जे कॉलेजला आहेत सध्या की सर मी MSc ला ऍडमिशन घेतलंय, मी हायर एज्युकेशनसाठी वेगळ्या ठिकाणी आहे, सर मी महाराष्ट्राच्या बाहेर राहतो, कुठल्याही एखाद्या राज्यात मी राहतो, गुजरात असेल, तामिळनाडू असेल, मी त्या राज्यामध्ये राहतोय, सध्या माझी तयारी करतोय, अशा ठिकाणी मला हे पुस्तकं मिळतील का? तर डेफिनेटली याच फीसमध्ये हे पूर्णच्या पूर्ण स्टडी मटेरियल इन्क्लुडेड असेल. ते तुम्हाला तुमच्या डोअर स्टेपला ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला डेफिनेटली मिळेल. सर व्हॉट अबाउट द ऑफलाईन बॅच? ऑफलाईन बॅचचे काय सॅलियंट फीचर्स असतील? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, ऑफलाईन बॅच ही कम्प्लिटली ऑफलाईन सुद्धा कंडक्ट केल्या जाते. याच्या सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की वर्षभरामध्ये सपोज तुम्हाला एखाद्या बॅचमध्ये काही अडचण आली तर वर्षभरामध्ये ऑफलाईन बॅचचे स्टुडंट हे मल्टिपल बॅचेस सुद्धा अटेंड करू शकतात. की सर माझी 19 तारखेची बॅच आहे, मी ती आता जॉईन केलेली आहे, अनफॉर्च्युनेटली माझ्याकडून ती कंप्लीट करणं झाली नाही, मला नेक्स्ट येणारी जी बॅच आहे ती मला जॉईन करायची आहे.
ही पूर्ण फॅसिलिटी की ठीक आहे 19 तारखेच्या बॅचमध्ये तुम्हाला नाही करता आलं, पुढच्या बॅचमध्ये शिफ्ट व्हायचंय, तर तुम्ही वर्षभरामध्ये मल्टिपल बॅचेस जे आहेत तुम्ही या पद्धतीने इथे करू शकता. ऑनलाईन बॅचेसमध्ये मात्र तुम्ही जी बॅच एक वेळा परचेस करा त्याच्यामधून तुम्हाला शिफ्ट करता येणार नाहीये. बरं, आता दुसरी महत्वाची गोष्ट काय की ऑफलाईनच्या स्टुडंट्सला सुद्धा कम्प्लीट प्रिंटेड बुक्स जे आहेत हे ऑफलाईनच्या स्टुडंट्सला सुद्धा मिळतील. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज ज्या आहेत म्हणजे अड्डा 247च्या टेस्ट सिरीज प्लस क्लासच्या टेस्ट ज्या आहेत ज्या रेग्युलर बेसिसवर कंडक्ट केल्या जातात त्या सुद्धा त्यांना मिळतील. एक्स्ट्रा असलेले जे काही स्टडी मटेरियल आहे ते एक्स्ट्रा स्टडी मटेरियल सुद्धा ऑफलाईनवाल्या स्टुडंट्सला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये मिळेल. डाऊट क्लिअर सेशन असतील, याच्यासोबत सोबत एक्स्ट्रा स्टडी मटेरियल जे आहे म्हणजे तुम्हाला ऑफलाईन बॅचेसमध्ये सुद्धा ते प्रोव्हाइड केलं जाईल. टॉपिक वाईज टेस्ट तुमच्या कंडक्ट होतात. याच्यासाठी आपलं क्लासचं सारथी एज्युकेशन ऑनलाईन हे एक वेगळं ॲप आहे ज्याच्यावरती मग तुम्हाला इंग्लिश, क्वांट, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, ॲग्रिकल्चर या सर्वच विषयांच्या टेस्ट सुद्धा त्या ॲप्लिकेशनमध्ये ऑफलाईन स्टुडंटला सुद्धा अवेलेबल करून देण्यात येतात. याच्या सोबत या पूर्ण बॅचची व्हॅलिडिटी मग ती ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो दोन्ही बॅचेसची व्हॅलिडिटी तुम्ही ज्या दिवशी बॅच जॉईन करता तिथून पुढे 1 वर्षाची ती असते. बरं सर, मग आम्हाला ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल तर त्याचा व्हेन्यू काय आहे? ऑफलाईन बॅच जॉईन करण्यासाठी जो व्हेन्यू आहे तो आहे औरंगाबाद या ठिकाणी, औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला नूतन कॉलनी सिग्नल म्हणजे तुम्ही जर पाल क्रांती चौक ते पैठण गेट याच्यामध्ये जो सिग्नल लागतो बरोबर आहे का, तिथे तुम्हाला रोड साईडला सुद्धा म्हणजे रस्त्याच्या अगदी बाजूलाच तुम्हाला सारथी एज्युकेशनची जी शाकुंतल बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तुम्हाला सारथी एज्युकेशनचं मोठं बोर्ड दिसेल. तिथे तुम्ही येऊ शकता आणि त्याच ठिकाणी तुमचे लेक्चर्स जे आहेत 19 जुलै 2022 पासून तुमचे सकाळी 7 वाजतापासून तुमचे लेक्चर्स तिथे चालू होणार आहेत. सर, या ऑफलाईन बॅचची नेमकी फीस किती? ऑफलाईन बॅचची फीस जी आहे ही आपली 20,000 रुपये असणार आहे एका इन्स्टॉलमेंटमध्ये आणि 2 इन्स्टॉलमेंटमध्ये ही फीस जी आहे ती 22,000 रुपये असणार आहे. पुढे जाऊयात आपण आता. सर, याच्या सोबत ऑफलाईनला एक्स्ट्रा कोणत्या फॅसिलिटीज आहेत? जसं मी सांगितलं तुम्हाला सारथी एज्युकेशन पब्लिकेशनची असलेली सर्व पुस्तकं ही क्लासरूममध्ये तुम्हाला फ्री दिल्या जातात. याच्या सोबत तुम्हाला रीडिंग हॉल जो आहे हा अवेलेबल करून दिला जातो. याच्या सोबत लायब्ररी म्हणजे इंग्लिशची, सगळेजण म्हणतात की इंग्लिशचे बुक वाचायला पाहिजे, इंग्लिशच्या बुकच्या बाबतीत किंवा इंग्लिश रीडिंग करायला पाहिजे, तर त्या पद्धतीने प्रदीप पाटील सरांनी लायब्ररी सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. याच्या सोबत डेली न्यूजपेपर सुद्धा तुम्हाला त्या लायब्ररीमधून अवेलेबल होणार आहे. तर ऑफलाईनला लायब्ररी, रीडिंग हॉल याच्या सोबत तुम्हाला कम्प्युटर लॅब ह्या सगळ्याच गोष्टी अवेलेबल होतील. सोबत पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन्स हे तुमचे वेळच्या वेळेवरती इथे होतात. सोबत येणाऱ्या सगळ्याच गोष्टींचे अपडेशन म्हणजे एखादी एक्झाम आली त्याचे फॉर्म कसे भरायचे, त्याच्या वॅकन्सीज किती आहेत, कुठून फॉर्म भरायला पाहिजे, कोणत्या बँकांचा प्रिफरन्स द्यायला पाहिजे, या सगळ्याच गोष्टींसाठी पर्टिक्युलरली तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंटच्या वेळेस या लेक्चर्समध्ये तुम्हाला गाईड सुद्धा केलं जातं. बरं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की स्पेशल बॅचेसच्या सांगण्याच्या आधी मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगेल की सारथी ही एकमेव अशी संस्था आहे जिथं शून्यापासून शेवटपर्यंत म्हणजे 0 to hero या बाबतीत विचार केला जातो. म्हणजे अगदी ज्यावेळेस जसं काही ऍग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्स आहेत, ऍग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्सला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सारखा सब्जेक्ट जो आहे हा तेवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नवीन असतो किंवा बऱ्याच काळापासून म्हणजे 4 वर्षांमध्ये या विद्यार्थ्यांना हा विषय नसतो किंवा काही BA चे विद्यार्थी असतील ज्यांना गणित असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्लिश असेल यासारखे विषय अवघड जात असतील तर अशा विषयांना अगदीच बेसिक पासून म्हणजे शून्यापासून ते शेवटपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला टीचिंग या ठिकाणी केलं जातं. सोबत सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्याकडे तयारी करून घेत असताना तुम्हाला पूर्व परीक्षा, मग मुख्य परीक्षा, सोबत इंटरव्ह्यू या सगळ्याच पद्धतीने कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने आपली तयारी होत असते. बरं सर, मग याच्या सोबत असे काही स्टुडंट्स आहेत की ज्यांना फक्त आणि फक्त स्पेशल बॅचेस लावायचे आहेत की सर मला क्वांट रिझनिंग जमतं पण मला इंग्लिश तेवढं जमत नाही, किंवा सर मला रिझनिंग जमतं किंवा मला GA जमतं किंवा मला इंग्लिश जमतं, मला दुसऱ्या एखाद्या सब्जेक्टची म्हणजे पर्टिक्युलर एका सब्जेक्टची मला बॅच करायची आहे. बरेच असे विद्यार्थी असतात की ज्यांनी ऑलरेडी बऱ्याच बॅचेस केलेल्या असतात. एखाद्या विषयामध्ये त्यांना अडचण येऊ शकते. काही विद्यार्थी असे असतात ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कुठे बाहेर बॅचेस केलेल्या असतात, त्यांना एखाद्या विषयामध्ये कुठे अडचण येऊ शकते. म्हणून सेम तारखेला 19 तारखेलाच या पूर्ण बॅचेस सोबतच आपण प्रत्येक विषयाची एक स्पेशल बॅच सुद्धा लॉन्च करत आहोत.
तेव्हा या स्पेशल विषयाच्या बाबतीत सांगायचं झालं, स्पेशल इंग्लिश बॅच ज्याची फीस असणार आहे 3,500 रुपये इन्क्लुडिंग ऑल GST इन्क्लुडिंग असणार आहे. आणि या स्पेशल इंग्लिश बॅचला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इंग्लिश ड्राईव्ह या चॅनलच्या असलेल्या किंवा इंग्लिश ड्राईव्ह या ॲपच्या असलेल्या संपूर्ण ज्या टेस्ट आहेत, प्रदीप पाटील सरांनी बनवलेल्या ज्या टेस्ट आहेत त्या तुम्हाला इथे फ्री मिळणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट इंग्लिश बॅचच्या बाबतीत सांगायचं झालं, स्पेशल इंग्लिश बॅचच्या बाबतीत तर तुम्हाला याची असलेली इंग्लिशची जी बुक आहे, तुम्ही फक्त स्पेशल इंग्लिश बॅच जॉईन करत असणार तर ती बुक सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल. सेम कंडिशन स्पेशल क्वांटच्या बाबतीत आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या काही स्पेशल टेस्ट असतील, याच्यासोबतच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं विथ सोल्युशन जे बुक आहे सरांचं ते तुम्हाला स्पेशल क्वांटमध्ये घरी मिळेल. या बॅचला फक्त सर मला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची बॅच लावायची आहे, अशा वेळेस तिची फीस 3,500 रुपये असणार आहे. मग याच्या सोबत मला स्पेशल लॉजिकल रिझनिंग ज्ञानदेव वराडे सर असतील. ज्ञानदेव वराडे सर म्हणजे ज्यांना रिझनिंग विषयामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा रिझनिंग विषय जो आहे म्हणजे मुलांचा असा फीडबॅक असतो की सर एकदा वराडे सरांकडून रिझनिंग व्यवस्थित शिकलं की आयुष्यात पुन्हा रिझनिंगकडे पाहण्याची सुद्धा गरज पडत नाही, फक्त प्रॅक्टिस तेवढी करावी लागते. एवढ्या प्रॉपर पद्धतीने सर कन्सेप्ट क्लिअर करून घेतात. अशा पद्धतीने वराडे सरांची बॅच जर समजा तुम्हाला स्पेशल लॉजिकल रिझनिंगची बॅच करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही इथे तीही करू शकता. यामध्ये सुद्धा तुम्हाला पुस्तक जे आहे ते घरी पोहोचेल. स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच ज्या बॅचची फी आहे 2,000 रुपये, पूर्ण एक वर्षभराची व्हॅलिडिटी तुम्हाला असेल त्याच्यामध्ये. मग वर्षभरात असणाऱ्या सर्व परीक्षा म्हणजे वर्षभरात तुम्हाला जनरल अवेअरनेस जेवढंही शिकायचं आहे या वर्षीच्या 19 जुलैपासून ते साधारणतः पुढच्या येणाऱ्या 19 जुलै 2023 पर्यंत या बॅचची तुम्हाला व्हॅलिडिटी मिळेल. त्याच्यामध्ये अक्षय सरांचं पुस्तक सुद्धा तुम्हाला घरी मिळेल. याच्या सोबत स्पेशल ॲग्रिकल्चर बॅच. बरेच असे विद्यार्थी असतात की ज्यांना ॲग्रिकल्चरही स्पेशल करायचं असतं की सर मला बँकिंग करायचंय, मग त्याच्यामध्ये मला फक्त ॲग्रिकल्चर करायचंय, माझी पूर्व परीक्षेची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ॲग्रिकल्चरल बॅच त्या बॅचची फीस सुद्धा 3,500 रुपये असणार आहे. या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला ज्या टेस्ट सिरीज आहेत, वीकली टेस्ट असतील किंवा ज्या वेळेस सगळ्यात शेवटी जानेवारी महिन्यात पूर्ण फुल लेंथ टेस्ट होतात त्या टेस्ट असतील, सोबत कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चरचं जे पुस्तक आहे हे सुद्धा तुम्हाला या बॅचमधून घरी मिळणार आहे. सो सांगण्याचं तात्पर्य, इफ यू विश तुम्ही ह्या स्पेशल बॅचेस सुद्धा जॉईन करू शकता. सर मग नेमका आता बॅचेस जॉईन करायच्या आहेत, नेमका टाइम टेबल कसा असणार आहे, नेमका टाइम टेबल कसा की ह्या ज्या बॅचेस कंडक्ट होणार आहेत ह्या कशा पद्धतीने कंडक्ट होणार आहेत, तर 19 जुलै 2022ला ह्या बॅचेस ज्या आहेत ह्या स्टार्ट होणार आहेत ऑफलाईन प्लस ऑनलाईन. याच्या सोबत सर वेळ काय असणार आहे, ही मॉर्निंग बॅच असणार आहे. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत हिचा वेळ असणार आहे. सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये तुमचे लेक्चर्स कंडक्ट होतील ऑनलाईन प्लस ऑफलाईन. ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. सर मला सुरुवातीला याचे डेमो लेक्चर्स करायचे आहेत की सर मला बघायचंय की ज्या फॅसिलिटीज तुम्ही सांगताय किंवा ज्या पद्धतीने मी ऐकलंय सारथीच्या बाबतीत, ज्या पद्धतीने विद्यार्थी सांगतात सर, त्या पद्धतीने खरंच सारथी एज्युकेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतात का, खरंच त्या पद्धतीने हे सगळे शिक्षक लोक शिकवतात का, या पद्धतीने मला या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तेव्हा 19 जुलै 2022 पासून पहिल्या 3 दिवस आपण या असलेल्या बॅचचे डेमो लेक्चर्स आपण ठेवणार आहोत. या बॅचचे डेमो लेक्चर्स आपण ठेवणार आहोत. तेव्हा 19 जुलै 2022 पासून तुम्ही सकाळी 7 वाजतापासून ते 12 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुमचे डेमो लेक्चर्स असतील. पहिल्या 3 दिवस तुम्हाला 5ही विषयांचे डेमो लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही अटेंड करू शकता आणि हे लेक्चर्स तुम्ही अटेंड केल्यानंतर मग तुम्ही तुमचे ऍडमिशन कन्फर्म करू शकता. दॅट इज नॉट अन बिग डील. बरं सर, मग या सगळ्या गोष्टींमध्ये अजून काय काय एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज क्लासकडून होतात, जसं टेलिग्राम सेशन आहे, वीकली स्टडी प्लॅन आहे की विद्यार्थ्यांना नेमकं करायचं काय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, येणारा स्कोर मी कोणाला दाखवू, मग या स्कोर मधून मी स्वतःला अॅनालाइज कसं करू, झालेले टॉपिक पेपरमध्ये कशा पद्धतीने आलेले आहेत, माझा स्कोर नेमका कुठं कमी येतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही तुम्हाला वीकली स्टडी प्लॅन मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे जे मार्गदर्शन सेशन्स असतात जवळपास प्रत्येक वीक मध्ये, म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहेत त्यांचा स्टडी प्लॅन कसा होता, त्यांनी कशा पद्धतीने प्रिपरेशन केली, त्यांची नेमकी जर्नी काय, तर प्रदीप पाटील सरांच्या मार्फत अर्जुन सॉफ्ट सारथी ही पूर्ण एक कंप्लीट सिरीज चालवल्या जाते आणि दॅट इज कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. सगळ्याच विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये फायदा व्हावा याच्यासाठी अर्जुन सॉफ्ट सारथी ही सिरीज कम्प्लिटली चालवली जाते, ज्यांच्यामध्ये यशवंतांची पूर्ण कहाणी जी आहे, म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला, कशा पद्धतीने त्यांनी बुक्स रेफर केलेत, कोणत्या गोष्टी त्यांनी बघितल्यात, कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत या अर्जुन सॉफ्ट
ऑफ सारथीमध्ये ह्या गोष्टी कंडक्ट केल्या जातात. सारथी एज्युकेशन औरंगाबाद हे आपलं युट्यूब चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व ही सिरीज डेफिनेटली मिळेल. बरं सर, अजून काय, तर तुमचे मेगा युट्यूब रिव्हिजन सेशन सुद्धा या बॅचेस मध्ये कंडक्ट केल्या जातात. की सर एक टॉपिक संपलाय पण आता त्याची रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं आहे, अशा कंडिशन मध्ये मेगा रिव्हिजन सेशन जे आहेत युट्यूबचे ते सुद्धा तुमचे कंडक्ट केले जातात. सर ह्या सगळ्या गोष्टी क्लासच्या बाबतीत ओके आहेत, पण व्हॉट अबाउट द रिझल्ट? सारथीचे रिझल्ट, मागच्या वर्षीचे रिझल्ट, त्याच्या आधीच्या वर्षीचे रिझल्ट नेमके काय सांगतात? तर सारथीचे रिझल्ट ज्यावेळेस आपण बघतो आपल्याला कळतं की 2021 मध्ये 300+ विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. वास्तविक पाहता सारथी एज्युकेशनचं वय जर तुम्ही पाहिलं, लोक सगळी जुनी आहेत, अनुभव खूप मोठा पाठीशी आहे, पण सारथी एज्युकेशनचं जे वय आहे किंवा सारथी एज्युकेशनला जर तुम्ही पाहाल तर 19 फेब्रुवारी 2019 रोजी ही संस्था संस्थापन झाली आणि याच्यामध्ये असणारे जे रिझल्ट आहेत अल्पावधीमध्ये प्रचंड असे रिझल्ट देणारी, महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त निकाल देणारी, किंबहुना मागच्या वर्षी 2021च्या निकालांमध्ये भारतातून सगळ्यात जास्त, 2021-22च्या निकालांमध्ये भारतातून सगळ्यात जास्त किंवा भारतातून हायएस्ट रिझल्ट देणारी संस्था सारथी एज्युकेशन म्हणून आता नावारूपास आलेली आहे. सो 2021 मध्ये आरबीआय असिस्टंट असतील, एसबीआय पीओ असतील, एसबीआय सीबीओ असतील, सर्कल बेस्ड ऑफिसर ज्यांना म्हणतो 25+ आहेत, एसबीआय क्लर्क आहेत, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस एएफओ, आयबीपीएस क्लर्क, हा चढता आलेख ज्या वेळेस तुम्ही पाहता तुम्हाला कंटिन्युअस चढता आलेख हा सारथीचा दिसणार आहे. 2021 मध्ये प्रचंड अशा रिझल्टची परंपरा 2022 मध्ये सुद्धा सारथीने कायम ठेवलेली आहे. जवळपास बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये 100 जागा होत्या, त्यापैकी 14 विद्यार्थी हे पूर्ण भारतातील सारथी एज्युकेशन परिवारातले होते. याच्या सोबत आयबीपीएस एएफओ 2021-22च्या परीक्षेमध्ये 884+ जागा होत्या, ज्या नंतर वाढून 1100-1200च्या आसपास गेल्या. त्यातील सुमारे जवळपास 204 विद्यार्थी या विद्यार्थ्यांचे निकाल जे आहेत ते सारथी एज्युकेशनने दिलेले आहेत. तेव्हा ज्यावेळेस आपण पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचा विचार करतो, जवळपास एक 20% कॉन्ट्रीब्युशन किंवा 20% निकाल जे आहेत हे सारथी एज्युकेशनचे असणार आहेत. आयबीपीएस क्लर्क आहे 68+ निकाल आहेत, आयबीपीएस पीओ आहे हे 20+ निकाल आहेत, आयबीपीएस किंवा आरआरबी जे आहेत आरआरबीच्या एक्झाम मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर 30+ निकाल आहेत, आरआरबी असिस्टंट 30+ निकाल आहेत, एसबीआय क्लर्क 40+ विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन आहे, साऊथ इंडियन बँक 50+ विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन आहे, सारस्वत बँक 20+ विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन आहे, टीजेएसबी आणि एडीसीसी मध्ये 35+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर झालेल्या बाकीच्या परीक्षा अजून वेगळ्या, ज्या विद्यार्थ्यांच्या वेटिंग क्लिअर झाल्यात ते विद्यार्थी अजून वेगळेत. अशी 2022 मध्ये दमदार सुरुवात केल्यानंतर यशस्वी घोडदौड जी आहे ही 2023च्या निकालाकडे सारथीची चालली आहे आणि होऊ शकतं पुढच्या निकालामध्ये नक्कीच तुमचा फोटो असणार आहे. हा विश्वास आम्हाला इथे तुमच्याबद्दल वाटतो. तेव्हा 2022च्या दमदार सुरुवातीनंतर 2023च्या निकालाची प्रतीक्षा ही तुमच्या निकालाची प्रतीक्षा म्हणून अचिव्हर्स बॅच 5 जी आहे याच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. सर डेमो लेक्चर्स अटेंड करायचे कशा पद्धतीने करावेत? आम्ही डेमो लेक्चर्स अटेंड करत असताना सारथी एज्युकेशन औरंगाबाद हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच सारथी एज्युकेशन औरंगाबाद हे युट्यूब चॅनल सुद्धा आपलं आहे. तेव्हा युट्यूब चॅनलला सारथी एज्युकेशन औरंगाबाद या युट्यूब चॅनलला, ज्या चॅनलवरती सध्या तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे डेमो लेक्चर्सचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर आम्हाला डेमो लेक्चर्सच्या लिंक पाहिजे असतील तर 18 तारखेला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व डेमो लेक्चर्सच्या लिंक, 19 तारखेच्या ज्या लिंक आहेत ह्या तुम्हाला सारथी एज्युकेशन औरंगाबाद या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळतील. बरं सर, नेमकं सारथीचं ऍप कोणतं आहे किंवा मला आता बॅच बाय करायची आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं अचिव्हर्स बॅच 3 असेल किंवा अचिव्हर्स बॅच 4 असेल यामध्ये लिमिटेड सीट्स अवेलेबल होत्या. सेम परिस्थितीमध्ये यावेळेस सुद्धा अचिव्हर्स बॅच 5 मध्ये ऑफलाईन मध्ये आपल्याला लिमिटेड सीट्स आपल्याला ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचं ऍडमिशनचं कन्फर्मेशन जे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक मिळेल, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ऑफलाईन किंवा ऑनलाईन हा मोड सिलेक्ट तिथे करू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता. बरं सर, मला ऑनलाईन बॅच करायची आहे, मला कसं जॉईन करता येईल? याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचंय, तिथे सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप तुम्हाला तिथे दिसेल. सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचंय, तिथे रजिस्टर तुम्हाला करायचंय. रजिस्टर केल्यानंतर प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमचा कंप्लीट ऍड्रेस भरून ठेवायचा आहे, जेणेकरून ज्या ऍड्रेसवरती तुम्हाला भविष्यामध्ये पुस्तकं तुमची पोहोचतील. मग तिथे केल्यानंतर तुम्हाला अचिव्हर्स बॅच 5 इन ब्रॅकेट
AFO प्लस जनरल बँकिंग इफ यू विश ती बाय करू शकता. अचिव्हर्स बॅच 5 जनरल बँकिंग ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बाय नावला क्लिक करून तुम्ही तिथे पेमेंट गेटवे कडे जाऊ शकता. पेमेंट गेटवे मध्ये तुम्हाला बंच मायक्रोटेक टेक्नॉलॉजी किंवा रेझर पे असं दोन्हीपैकी एक नाव दिसेल. तुम्ही तिथे क्लिक करावं, बाय करावं आणि बाय केल्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितल्या जाईल त्यावेळेस तुम्ही तो डेटा जो आहे तो गुगल फॉर्म मध्ये भरून पुन्हा पाठवावा, जेणेकरून तुम्हाला एका प्रायव्हेट टेलिग्राम मध्ये सुद्धा ऍड केल्या जाईल. सो सिंपल तुम्हाला करायचंय काय, सारथी एज्युकेशन ऑनलाईन हे आपलं असलेलं जे ऍप आहे हे प्ले स्टोर वरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, रजिस्टर करून ठेवायचं आहे. इफ यू विश तुम्ही बॅचला तिथून बाय पण करू शकता आणि जर तुम्हाला डेमो लेक्चर्स केल्यानंतर तुम्हाला बॅच बाय करायची असेल तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता. चालेल. सो कॉमन डाऊट्स, सर ऑनलाईन बॅच केल्यानंतर मला ऑफलाईनला येता येईल का, हा पहिला कॉमन डाऊट आहे. मोस्ट ऑफ द व्हिडिओज मध्ये या बाबतीत आम्ही क्लॅरिफिकेशन देत असतो की ऑनलाईन मधून ऑफलाईन मध्ये येत असताना जर सपोज तुम्ही जनरल बँकिंगची बॅच बाय केलेली असेल तर ऑफलाईनची फीस आपली 20,000 रुपये आहे. ऑनलाईन मधून ऑफलाईन मध्ये शिफ्ट होत असताना तुमची 50% फीस जी आहे ही ऑफलाईनला कन्सिडर केल्या जाते. म्हणजे तुम्ही ऑनलाईनसाठी एखादी बॅच बाय केलेली आहे, 10,000 रुपये तिची फीस आहे, ऑफलाईनला तुम्हाला शिफ्ट व्हायचंय तर तुम्हाला 20,000 मधून 5,000 रुपये मायनस करून 15,000 फीस तुम्हाला पेड करावी लागेल. बरं, याच्या सोबत ऑनलाईन बॅच साठी भरलेली फीस ऑफलाईन आल्यावर एकूण फीस मधून कमी होणार का, जसं मी तुम्हाला आता सांगितलंय की ऑनलाईन बॅचची जी काही फीस असेल त्यातली 50% फीस जी आहे ही तुमची ऑफलाईन मध्ये कन्सिडर केल्या जाईल. ओके सर, डेमो लेक्चर बघायला मिळतील का? हो, डेफिनेटली मिळतील. डेमो लेक्चर्स तुम्हाला 19 तारखेपासून जसं मी सांगितलं सारथी एज्युकेशन औरंगाबाद या युट्यूब चॅनलवरती त्याच्या लिंक येतील. याच्या सोबत नोंदणी करणे आवश्यक आहे का, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलरली गुगल फॉर्मची लिंक दिसेल, तिथे तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. बरं सर, डेमो लेक्चर्स अटेंड करायला टेलिग्राम चॅनल तुम्हाला मी सांगितलंय, टेलिग्रामला जॉईन करू शकता. कुठल्याही हेल्पसाठी सगळ्यात महत्वाचा नंबर जो आहे हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 869494 या नंबरवरती तुम्ही कनेक्ट होऊ शकता. 869494 सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. सकाळी 9:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. तुमचे डाऊट्स तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. ओके, सो ही सगळी माहिती तुम्हाला लक्षात आली असेल. भेटूयात लवकरच 19 जुलै 2022 रोजी आपल्या नवीन बॅच मध्ये. सो तोपर्यंत बाय, हॅव अ चिंग मजा, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.